आपल्यासोबत भाजपचे आमदार संजय केनेकर आहे. सर, उद्धव ठाकरे आज वोटिंग प्रकरणात असं म्हणले की जे मतदानाचा विषय चालू आहे सध्या, त्या संदर्भात असं बोलले की आम्ही मतचोर आणि मतचोरी करणारा दोन्ही पकडलेत म्हणे. खरं तर घवघवीत यश महाराष्ट्राच्या जनतेने महायुतीला दिलं आणि निश्चितच ज्यांना जी जागा दाखवायची होती ती दाखवली आणि त्यामुळे त्यांनी कोण चोर याच्यापेक्षा ऑफलाईन आणि ऑनलाईन चालणाऱ्या मुख्यमंत्र्याला या चोरण्याच्या बाबतीत बोलण्याचा काहीच अधिकार नाही. ज्यांना जनतेने संधी दिली होती मुख्यमंत्री पदाची त्यांना खऱ्या अर्थानं एकतर आपण जनमत बहुमत आपल्या पाठीशी नसताना पाठीत खंजीर खुपसून आपण मुख्यमंत्री झाला आणि मुख्यमंत्री झाल्यावर सुद्धा ऑफलाईन आणि ऑनलाईन राहिला आणि त्यामुळे मत चोरी आणि मत चोर पकडणारे मी एवढंच सांगतोय की आपण खऱ्या अर्थानं ज्यावेळेस संधी मिळाली त्यावेळेस आपण ऑफलाईन होतात. निश्चितपणे या महाराष्ट्र आता प्रगतिशील महाराष्ट्र, विकासनशील महाराष्ट्र आणि त्यामुळे एक धुरंधर नेतृत्व या महाराष्ट्राला मिळालं आहे. त्यामुळे आपण काही बोललं तरी जनता आता आपल्यावर विश्वास ठेवत नाही. नरकासुराचा वध केला पाहिजे असं एकनाथ शिंदेना उद्देशून उद्धव ठाकरे आणि संजय राऊत म्हटलेत. हे बघा, खरं तर नरकासुराचा वध या महाराष्ट्राच्या सुजाण नागरिकांना करून दाखवला आणि निश्चित परत एकदा महायुतीचं सरकार मोठ्या थाटानं या राज्यात विराजमान झालं आणि त्यामुळे चांगलं प्रगतिशील राज्य आणि त्यामुळे ते जनतेने यांना हिशोब केलेला आहे. ज्यांचं ते म्हणताना ते जनतेने करून दाखवलेलं आहे, यांना घरी बसवलं आहे, हाच यांचा वध आहे. बच्चू कडू असं म्हणाले सध्या ते शेतकऱ्यासंदर्भात आंदोलन करत आहेत आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करण्यापेक्षा आमदारांचा वध केला पाहिजे आणि हे सरकारपेक्षा डुक्कर परवडला असे बोलले ते. बच्चू कडूपासून सुरू केलं पाहिजे. बच्चू कडू आमचे आमदाराच्याच लाईनीतला व्यक्ती आहे. बच्चू कडूपासून सगळ्या गोष्टी सुरू केल्या पाहिजे. डुक्कर म्हणणाऱ्या खऱ्या अर्थानं बच्चू कडूने ज्या पद्धतीने वक्तव्य केलं तर खऱ्या अर्थानं एकाच कळपात राहिलेले बच्चू कडूने हे वाक्य बोलावं. बच्चू कडू कोणत्या कळपात होते पहिले? आज डुक्कर म्हणतात, मग ते कोण होते? आणि मी कोणत्या प्राण्याचा अपमान करू इच्छित नाही आहे. खऱ्या अर्थात वाल्मिकीसह समाजाच्या अपमान होण्याच्या दृष्टिकोनातून असं बोलले का काय माहीत नाही. शेवटी डुक्कर हा प्राणीसुद्धा खऱ्या अर्थानं त्याचा अवमान करणं म्हणजे बच्चू कडूला अजून काहीच माहीत नाही. मी बोलत नाही जास्त कारण ते एका कळपात राहिलेले. त्यामुळे त्यांनी बोलताना आता कसं बोलावं, काय छापणार आहे, किती चुकीचं बोलायचा प्रयत्न केला तर किती मीडियांना झेलणार आहे. त्यामुळे यांनी काही बोललं तरी एक विकासनशील महाराष्ट्र एका धुरंधर नेतृत्वाच्या हातात आहे देवेंद्रजी फडणवीसांच्या. आणि खऱ्या अर्थानं या दिवाळीच्या दिवस सांगतो की ज्या पद्धतीने वरती नरेंद्रजी आणि खाली देवेंद्रजी आहे, घराघरात दीनदलित उपेक्षितांच्या झोपडपट्टीमध्ये दिवा लागलेला आहे या दिवाळीचा आणि त्याचं सगळं श्रेय या राज्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जातो आहे. नक्कीच होते भाजपचे आमदार संजय केनेकर. कॅमेरामन अमित आडेसह संजय सर्वदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.